मूळव्याधातल्या मोडातली वेदना कमी झाल्यानंतर ज्यावेळेस शुद्ध रक्त येतंय असं ज्यावेळेस वाटतं त्याच वेळेस रक्त थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातात। दोषांचा पाक व्यवस्थित झाला असेल, अग्निदीपन म्हणजे भूक चांगली लागत असेल तर अशा वेळेस रक्ताचे स्तंभन करण्यासाठी विविध औषधींचा प्रयोग डॉक्टर करतात। परंतु रक्तस्रावामुळे ज्यांचं शरीर क्षीण झालेलं आहे, वात शरीरातला वाढलेला आहे, अशा मनुष्यास रक्त पडत असल्यास रक्त थांबवून त्याच्यामध्ये तुपाचा, तेलाचा या ठिकाणी वापर केला जातो। स्नेहवस्तीचा या ठिकाणी वापर केला जातो। या ठिकाणी ज्या मूळव्याधामधून रक्त पडतं या ठिकाणी कुड्याचा वापर सुद्धा होतो। कुड्या म्हणजे त्याला आयुर्वेदामध्ये कुटज या वनस्पतीचा खूप चांगल्या पद्धतीचा वापर होतो। तर कुटज ही जी वनस्पती आहे ही फक्त ज्या ठिकाणी रक्त पडत असेल तर त्या ठिकाणी ती रक्ताभिसरणाचे नियंत्रित करते आणि रक्तस्राव थांबण्यासाठी मदत करते। याचे काही कल्प आहेत, जसे कुटजावलेह असेल तर रक्तातिसार असेल किंवा म्हणजे जुलाबामधून रक्त पडत असेल, मूळव्याधामधून रक्त पडत असेल, उलटी आणि जुलाबातून रक्त पडत असेल तर ह्या कुटजावलेहचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो। त्याचबरोबर शेळीच्या दुधाचा वापर हे सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होतो। त्याचबरोबर लोणी साखर असेल, तूप असेल, तंडुलोदक म्हणजे तांदळाचं जे धुवन असतं, आपण जे तांदूळ धुतो त्या पाण्याचा वापर सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होतो। आणि एक प्रसिद्ध औषध म्हणजे नागकेशर हे विशेषतः रक्त पडणाऱ्या मूळव्याधामध्येच वापरलं जातं। अत्यंत गुणकारी आहे आणि त्यामुळे शरीराची उष्णता सुद्धा नियंत्रित राहते। नागकेशर आहे, डाळिंब आहे, त्याचबरोबर कांदा आहे, याने सुद्धा रक्तार्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो। कांदा म्हणजे विशेषतः पांढरा कांदा